नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात हिवाळा स्पेशल भरली भाकरी आणि मसाला गूळ ही रेसिपी आज आपण बघणार आहोत. खूप टेस्टी खमंग लागते आणि शिवाय घरात जर ओली बाळंतीण असेल तर तिच्यासाठी हा मसाला गूळ खूप उपयोगी ठरणार आहे. हिरव्या भाज्या घ्यायच्या आहेत. कांदा पात, लसूण पात, पालक, मेथी आणि कोथिंबीर. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायच्या आहेत. फोडणी बघूया. तेल घेतले कढईत, त्यामध्ये 1 चमचा हिंग, जिरे, हळद आणि मस्त खमंग ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे. ठेचा बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर, थोडेसे जिरे असं सगळं तेलावर परतून घेतले आणि त्याचा गरम असतानाच मीठ टाकायचं आणि ठेचा बनवून घ्यायचा. त्यानंतर 1 मोठा चमचा बेसन पीठ आपण या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. बेसन पीठ अशासाठी परतायचं आहे की जेव्हा आपण या भरल्या भाज्या बनवत असतो, भरली भाकरी, तर ही भाजी थापताना बाहेर येऊ नये यासाठी बेसन पीठ आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे भाकरी थापताना सोयीचं ठरतं आणि भाजी अजिबात बाहेर येत नाही. व्यवस्थित भाकरी थापली जाते. सगळ्या भाज्या या फोडणीमध्ये आता आपण मिक्स करून घेऊया. खूप छान खमंग होते ही भाकरी. नक्की ट्राय करा ही रेसिपी. काठियावाडी स्पेशल आहे हा बेत. आपणसुद्धा ही भरली भाकरी बनवत असतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा आणि याच्याबरोबर मसाला गूळ हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. थंडीच्या दिवसात जर ओली बाळंतीण घरात असेल तर तिच्यासाठी हा मसाला गूळ नक्की बनवून ठेवा. 2-3 महिने आरामात टिकतो, कारण यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. अतिशय हेल्दी सगळ्या वस्तू यामध्ये टाकल्यामुळं सांधेदुखीचा अजिबात त्रास होत नाही बाळंतिणीला. त्यासाठी हा मसाला गूळ बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर नाश्त्यासाठी अवश्य द्या. मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि आता ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. शिजत आली आहे भाजी. थोडा वेळ झाकण झाकायचं आणि 2 मिनिटं होऊ द्यायची. भाजी तयार आहे. आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. पूर्णपणे थंड करणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय ती भाकरीमध्ये आपल्याला भरून थापता येणार नाही. व्यवस्थित भाजी थंडच झाली पाहिजे. बाजरीचं पीठ घेतले. तुम्ही ज्वारीचं, नाचणीचं कोणतंही पीठ घेऊ शकता. त्यामध्ये गरमच पाणी टाकायचे, म्हणजे थापताना भाकरी तुटणार नाही. मीठ टाकायचे चवीप्रमाणे. आता हे पीठ बघा, मला हिरवंगार दिसत नाही आहे. बाजरीमध्ये अजून एक ब्राऊन कलरचा प्रकार असतो का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण याचा रंग हिरवा आलेला नाही आहे. ही कोणती बाजरी आहे तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता अशा पद्धतीनं थोडासा गोळा बनवून घ्यायचा आणि यामध्ये आता आपल्याला तयार केलेली भाजी भरून घ्यायची आहे. व्यवस्थित प्रमाणात घालायची आणि आपण पुरणपोळीचा उंडा जसा बंद करतो तशाच पद्धतीनं हा गोळासुद्धा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. मस्त लागते ही भाकरी. जपून थापायची आहे. खूप पातळ थापता येणार नाही, कारण यात आपण भाजी भरली आहे, त्यामुळं अगदी जपून व्यवस्थित थापून घ्यायची आहे. थापताना भाजी थोडीशी बाहेर आली तरी काही हरकत नाही. भाजल्यावर खूप छान लागते, टेस्टी लागते. तवा तापला एका बाजूला. आता नेहमीप्रमाणेच पाणी लावून आपण ही भाकरी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची आहे. भाजत आल्यानंतर तेल किंवा तूप टाकायचं, म्हणजे खूप टेस्टी लागते. खूप मोठी बनवता येणार नाही आहे. मीडियम साईजच्याच या सगळ्या भाकरी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. आता मसाला गुळाचं साहित्य बघूया. बडीशेप घ्यायची आहे चमचाभर. जायपत्री आहे. जायपत्री अवश्य टाका, खूप छान सुगंधी गूळ तयार होतो त्यामुळं. थोडासा ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा. वेलची घेतली आहे आणि सुंठ पावडर आपल्याकडे तयारच आहे. तयार नसेल तर सुंठ पावडर बनवून घ्या. हे सगळं साहित्य हलकं भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस. थोडासा जायफळाचा तुकडा आहे. गूळ चिरून घेतला आहे आणि खोबऱ्याचे असे पातळ काप आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत. मसाला गूळ कसा बनवायचा बघूया. आता सगळ्यात आधी आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे. बडीशेप, जायपत्री, वेलची, ओवा, सुंठ पावडर तयार आहे, त्यामुळे यामध्ये टाकलेली नाही आहे मी. हे सगळं साहित्य आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे आणि याची पावडर बनवून घ्यायची. या पावडरमुळंच मसाला गूळ अतिशय सुगंधी आणि खूप टेस्टी लागतो.
हा गूळ नक्की बनवून ठेवा. 2 ते 3 महिने आरामात टिकतो. लहान मुलांना खायची सवय लावा. यामुळं हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप फास्ट वाढतं. 1 चमचा तीळ आणि खसखस हे सुद्धा आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त करपवायचं नाही. आता त्याच भांड्यात 2 चमचे साजूक तूप घातले मी. आता हे साहित्य थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया आपण आणि या साहित्याची पावडर बनवून घेऊया. तूप तापले. आता त्यावर चिरलेला गूळ टाकायचा आहे. 1 वाटी गूळ आहे हा. मऊसर आणि पिवळा गूळ निवडून व्यवस्थित घ्या. खूप कोरडा गूळ यासाठी वापरू नका. आता हा परतत राहायचा आहे आपल्याला तुपावर. खूप जास्त गॅस मोठा करायचा नाही किंवा बारीकसुद्धा करायचा नाही. 1 ते 1.5 मिनिट फक्त गॅस सुरू ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. आता बर्नर गरम आहे, भांडं गरम आहे, त्यावरच आपल्याला हे गुळाचे खडे असे मोडून घ्यायचे आणि गूळ एकसारखा पातळ बनवून घ्यायचा आहे. आता खूप जास्त वेळ जर आपण गॅसवर असाच गूळ ठेवला तापत तर त्याची तार बनणार आहे किंवा पाकावर जाणार आहे. आपल्याला पाक बनू द्यायचा नाही आहे. हा गूळ असा सुट्टा सुट्टा व्हायला हवा, तरच तो भाकरीबरोबर खाताना छान लागणार आहे आणि सोयीचासुद्धा ठरणार आहे. अशा पद्धतीनं आता पातळ झाला आहे बघा गूळ. व्यवस्थित आपण अशा पद्धतीनं गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखा करून घ्यायचा आहे. आता ही जी आपण पावडर बनवून ठेवली होती, बडीशेप, जायपत्री, ओवा, सुंठ, वेलची, ती टाकून घ्यायची आहे. कणभर काळं मीठ टाकायचं आहे. अगदी कणभर टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण खूप जास्त टाकू नका. आता त्यानंतर हे भाजलेलं तीळ आणि खसखस हे सुद्धा मिक्स करायचं आहे. आता हे एवढंच साहित्य टाका. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा शेंगदाणे टाकायची घाई करू नका. हा मसाला गूळ असाच पारंपरिक पद्धतीनं असाच बनवला जातो याच साहित्यावर. पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू, बदाम, शेंगदाणे असं सगळं टाकलं तरी चालणार आहे. पण आधी एवढ्याच साहित्यावर हा गूळ बनवून बघा. खूप सुंदर लागतो आणि हिमोग्लोबिन वाढीसाठी अतिशय उत्तम गूळ आहे हा. सांधेदुखीचा त्रास जर असेल तर या गुळामुळं खूप अंशी कमी होणार आहे. कारण आपण यात सुंठ पावडर टाकली आहे, ओवा टाकला आहे. अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर मसाला गूळ तयार आहे. बाजरीच्या या भरलेल्या भाकरीबरोबर उत्तम बेत होतो. रात्रीच्या जेवणासाठी हा बेत नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, हाईप करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. बघा बेसन पीठ टाकल्यामुळं पूर्ण भाकरीभर आपली भाजी पसरलेली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.